नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8-8:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी आपलं गाव. तर आज मंडळी सकाळ झालेली आहे, पाणी वगैरे भरून झालं आहे, सकाळची कामं आवरलेत आणि आता म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी. तर आज मामाच्या मुलगीचा साखरपुडासुद्धा आहे, तर दुपारी तिकडे पण जायचं आहे. पण सकाळी जरा ऑफिसची कामं पण आवरायची, कारण गावाला आता ही जी ट्रिप आहे ना, ही लॉंग ट्रिप होती. याच्यामध्ये लग्न आहेत, त्याच्यानंतर जीर्णोद्धार आहे, वर्धापन दिन आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर हे सगळं करण्यासाठी मग गावाला चालू आहे आपण. आणि गावाला जेवढं जमतं आहे तसं लग्न, साखरपुडा, हळद, वरात यांना टाईम जातो आहे. बाकीचा टाईम आपण कामामध्ये पण तेवढाच वेळ देतो आहे. तर सकाळ झाले म्हणजे चहा वगैरे पिऊया, थोडी ऑफिसची कामं आवरू आणि त्याच्यानंतर मग दुपारी साखरपुड्याला पण जायचं आहे. आज एकदम ढगाळ वातावरण आहे. हे बघा, पाऊस पडू शकतो कधी पण. सगळ्या बाजूने एकदम ढगाळ वातावरण आहे. बघा, काळे काळे ढग आहेत. हे जे काळे ढग दिसतात ना तुम्हाला, हे वाले हे पाऊस आणतात कधी पण. पांढरे पांढरे असतात ना थोडेसे, त्यांना काय एवढा भीती नसते, पण या काळ्या ढगांची नेहमीच भीती. आणि आत्ताचा पाऊस शक्यतो या पूर्वे बाजूने येतो. तर कसे आलेत बघा, वरच्या बाजूस एकदम काळे काळे ढग आहेत. दुपारनंतर काही खरं नाही. साखरपुडा व्यवस्थित झाला पाहिजे, कारण साखरपुडा पण दुपारीच आहे. या झाडाच्या आडून सूर्यदेव बघा कसे दिसत आहेत, एकदम मस्त. ॲक्च्युली गावाकडे कसं माहीत आहे, जिकडे कॅमेरा फिरवाल तिकडे असं नयनरम्य दृश्य असतं. कुठेही अँगल घ्या, कुठेही फोटो क्लिक करा, कुठेही व्हिडिओ करा, खूप छानच वाटतं. आता इथे जर तुम्ही फोटो काढलात ना ह्या अँगलने, किती मस्त वाटेल बघा. समोर झाड आहे, झाडाच्या बाजूने सूर्यदेव आहेत. चला मंडळी, आता चहा वगैरे पिऊया, त्याच्यानंतर ऑफिसची कामं आवरू आणि त्याच्यानंतर मग साखरपुड्याच्या तयारीला पण जायचं आहे. अर्जुन मामाची मुलगी आहे, तिचं लग्न आहे उद्या, सावड्याला दिलेली आहे. तर मोठा पल्ला आहे आणि आमच्याकडे मुलगी ॲक्च्युली मुलग्याकडे जाते, त्यामुळं मग इथून आम्हाला 2:30चं लग्न आहे, तर साधारण 12च्या आसपास तरी निघावं लागेल. 1.5-2 तास तरी लागते, 1.5 तास तरी लागेल. पण कसं आहे, लवकर निघालेलं तेवढं बरं आहे. सकाळी जेव्हा मी उठतो ना, तर सकाळी 6 वाजता वगैरे अशी फाईल मग रेंडरला ठेवावी लागते. आता ही फाईल रेंडर झाले, आता याला एडिट केलं की मग एक्सपोर्टला ठेवली की एक्सपोर्टला मग 2-4 तास जातात. म्हणजे मग न्याहारी करेपर्यंत एखादी व्हिडिओ एडिट होते, मग ते एक्सपोर्टला टाकतो, मग ऑफिसची कामं सुरू होतात. असं सध्या शेड्यूल सुरू आहे गावाकडचं. आणि मग ती अपलोडिंग आपण रात्री ठेवतो, रात्री अपलोडिंग स्पीड चांगला मिळतो. तर हा आहे लग्नाचा व्हिडिओ, तो एडिट करतो आहे, तुमच्यापर्यंत आलेला असेल ही व्हिडिओ येईपर्यंत. गावाकडचं शेड्यूल एकदम टाईट असतं. म्हणजे सकाळी उठलं की उठल्यावर एखादी फाईल रेंडरला असते, मग पाणी भरतो, पाणी भरून झालं की ही एडिट असते फाईल, एडिटला ठेवलं की मग एक्सपोर्ट करायची, एक्सपोर्ट केला की ऑफिसची कामं चालू असतात. त्याच्यामध्ये मग समजा एखादा कार्यक्रम, लग्न असेल काय, साखर तिकडे जाणं असतं, मध्ये मित्रांना वेळ देणं असतं. त्यानंतर घरी दुपारचं जेवण झालं, थोडीशी झोप पण असते 1 तास, आणि त्याच्यानंतर संध्याकाळची कामं, मग परत मित्रांना वेळ, असं सगळं शेड्यूल असतं. परत संध्याकाळचं शेड्यूल असं आहे की दिवसभरात परत एखादी फाईल रेंडर होते, रात्री मी परत एडिट करतो, ते एक्सपोर्टला टाकतो. आणि मग रात्री 11च्या आसपास जर जमलं, त्या दोन्ही फाईल जर झाल्या एडिट, तर दोन्ही फाईल अपलोडिंगला असतात. अदरवाईज जी सकाळी एडिट केलेली फाईल असते ते रात्री अपलोडिंगला ठेवतं. असं सगळं शेड्यूल आहे. हे सगळं गावाकडचं शेड्यूल असं मॅनेज करावं लागतं. असं मॅनेज करूनच मग सगळी कामं होतात. नाहीतर मग एखादा दिवस तरी शेड्यूल गणलं की मग व्हिडिओ उद्या अपलोडिंगला भरपूर त्रास होतो, कारण दिवसभर व्हिडिओ अपलोड एवढी खास काय होत नाही, अपलोडिंग स्पीड आपल्याला मिळत नाही. दुपारचे म्हणजे साधारण आता 1-1:30 वाजलेत आणि वातावरण बघा कसं झालं आहे. थोडी ऑफिसची कामं आवरली, एडिटिंग वगैरे पण होती, ऑफिसची कामं होती, सगळं आवरलं आहे. आता म्हटलं बाहेरचं क्लायमेट बघूया, कारण साखरपुडा आहे दुपारी 2-2:30 वाजता, तर तिकडे पण आपल्याला जायचं आहे. कसं झालं आहे बघा, हे ढग आहेत ना, कधी पण काळे होऊन पाऊस येऊ शकतो. या बाजूला इकडे पूर्वेकडे जरा जास्तच प्रमाणात ढग आहेत. असे दुपारचं वातावरण आहे. चला थोडीशी आवरावर परत करतो आणि मग डायरेक्ट जाऊया साखरपुड्याला. साखरपुडा दुपारचा आहे, ते साखरपुडा तरी होईल संध्याकाळी काय माहिती. पावसाने काही गडबड नाही केली म्हणजे झालं. वातावरण तसंच झालं आहे. आणि आंबे वगैरे पिकायला सुरुवात झाली आहे सगळीकडे. आता आंबे फणस एकदम जोरदार आहेत. गावाला कार्यक्रम पण बरेचसे आहेत, त्याच्यामध्ये पावसाचा व्यत्यय येतो आहे की काय असं सगळ्यांना वाटू लागलं आहे. पण यावर्षी जरा पाऊस निवांत आहे त्या मानाने. म्हणजे गेल्या वर्षीसारखा नाही आहे की आला रे आला फक्त, म्हणजे 8-9 मेपासूनच चालू झालेला. यावर्षी तसं नाही, यावर्षी जरा निवांत पाऊस आहे. पोलीस पाटील, सरपंच, आलेले पाहुणे,
काशिको दैवत कामला आत्रा लवकून नाही ते इसकाटलं तरी गाड्या मारा लागते हा तिथं बघा तिकडे अर्धीच गेलेलं असतं काय चला आहे तुम्ही गावातले आमचे बुवा काय होय तुम्ही हा माना पुरा भरा असं काय करता तुम्ही पण ना तुमच्या देवाचे 5 किंवा 7 मांडा ओटी घेऊन जाऊ पाहिजे करवली अरे कधी खंडाची सुपारी म्हणजे तुम्हाला खंडाची सुपारी करून लावा खंडाची लावा नंतर बघ बाबू दाखव बस टेकवाय चांगला पाणी बाय सगळं मारायला पाणी पाणी शिपड त्याला ओटी बसणार पाण्यातले उठवणार झालं इकडे या पाठोपाठ या नाही येऊ दे कसं त्यांचा उद्या हक्काचा मान उद्या साखरपुड्या नाही कर्डीच्या मांडावर मान सकाळी कर्डीच्या मांडाला
इकडे बघा आता खाली बघा इकडे बघा समोर परत हे तांदूळ टाकून पाया पडायचं. जागा नाही म्हणून ना तिकडनं असं रोड तुला वाटलं फिरवलेलं असतं तिथे जागा तांदूळ फक्त बनवून. भाकरी लावलेली तिथे तांदूळ खाली बघा आपला कलर बघायला चांगला दिसतो. मोठीला हात लागता हवाला येतो ना दोन पोरे उठवते साखर नंतर वाटू जरा पुढे कर. तिकडे व्हिडिओ हा हलत पिंजर लावत अंगठीला तुम्हीच लावा तुम्हालाच लावायची. साखर द्या त्यांना तुझ्या हातात घे. ही साखर तुझ्या हातात घे. होय बरोबर. तांदूळ तुमच्या हातात घ्यायचे. तांदूळ ह्याच्यावर टाकायचे मांडावर. विडा प्रत्येकाने म्हणजे दोघांनी हातातच ठेवायचा. उठा चला उठा तुम्ही. हे करवले पोरगीला मार्ग दाखवायचा कुठलं जाय पाय पडेल तू मुठीत काय असू द्या.
ठेवा ना वाट. चला साखरपुडा झाला आहे. आता मांडावरचे विडे आहेत ते पाहुणे रावणे गावगावकरी यांना देण्यात येईल. साखर घ्या इकडे द्या मामा. बस बरं आहेस ना. चला मंडळी फायनली घरी आलो. तर छान असा साखरपुडा झाला. गावाकडे ॲक्च्युली ऊन भरपूर आहे पण हवा खेळती आहे त्यामुळं दुपारचे जरी कार्यक्रम असले तरी व्यवस्थितरित्या वाटतं. आता पण बघा हवा सुटली आहे. दुपारचा हा एक प्लस पॉईंट आहे. ऊन जरी असलं तरी हवा खेळती आहे कारण वरती आम्ही डोंगराच्या वरती राहतो त्यामुळे हवा खेळती असल्यामुळे थोडीशी गरमी कमी होते पण तो जो उन्हाचा जो त्रास आहे तो थोडाफार जाणवतोच. तर आज छान प्रकारे साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आहे. तर मामाच्या मुलगीचा साखरपुडा. उद्या लग्न आहे तर उद्या लग्नाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. पण तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा गावाकडचा पारंपरिक साखरपुड्याचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.